सध्या महाराष्ट्रभर एका सिनेमाची चर्चा आहे, क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम। हा सिनेमा बघताना अनेकांच्या डोळ्यात पाणी येते। सचिन खेडेकर जेव्हा पडद्यावर ती शाळा वाचवण्यासाठी धडपडतात, तेव्हा प्रत्येक मराठी माणसाला वाटतं आपली शाळा वाचली पाहिजे। पण थिएटरमधून बाहेर आल्यावर आपण काय करतो? आपण आपल्याच मुलाचा ऍडमिशन घेण्यासाठी एखाद्या इंटरनॅशनल किंवा इंग्रजी शाळेच्या लाईनमध्ये उभे राहतो। हा दुतोंडीपणा का? आजचा व्हिडिओ कोणाला दोष देण्यासाठी नाही, तर एक रियालिटी चेक देण्यासाठी आहे। गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात हजारो मराठी शाळा कायमच्या बंद झाल्या आहेत। जर मराठी शाळाच उरल्या नाहीत, तर पुढच्या 50 वर्षात मराठी भाषा उरेल का? आज आपण या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत, अगदी विज्ञानापासून ते राजकारणापर्यंत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा प्रश्न तुमच्या मुलांच्या भविष्याचा आहे। तुम्हाला वाटत असेल की हे फक्त खेड्यापाड्यात घडतंय, तर हा भ्रम डोक्यातून काढून टाका। सरकारी आकडेवारी ऐकली तर अंगावर काटा येईल। गेल्या 10 वर्षात फक्त मुंबई महापालिकेच्या 110 पेक्षा जास्त मराठी शाळा बंद झाल्या आहेत। मुंबईत जिथे एकेकाळी मराठी शाळांची संख्या 400च्या वर होती, ती आता 250च्या आसपास आली आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर 1700 पेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळांवर कमी पटसंख्येमुळे बंद होण्याची टांगती तलवार आहे। शाळा बंद होते म्हणजे नेमकं काय होतं? फक्त एक इमारत रिकामी होत नाही, तिथली संस्कृती संपते। तिथल्या शिक्षकांचं काय होतं? आणि सर्वात महत्त्वाचं, त्या गरीब मुलांचं काय होतं ज्यांना इंग्रजी शाळेची फी परवडत नाही? ती मुलं शिक्षणातून बाहेर फेकली जातात। सिनेमात जसं दाखवलंय की बिल्डरला त्या शाळेची जागा हवी असते, हे वास्तव आयुष्यात कितीतरी पटीने भयानक आहे। मुंबई पुण्यासारख्या शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मराठी शाळा बंद पाडून तिथे मॉल किंवा कॉम्प्लेक्स उभे राहत आहेत। मराठी शाळा का बंद पडतायत? सरकारमुळे नाही, आपल्यामुळे। एका सर्व्हेनुसार आज महाराष्ट्रातल्या 80% पालकांना, मग ते रिक्षा चालक असोत किंवा IT इंजिनियर, आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमातच टाकायचं आहे। का? कारण इंग्रजी आली तरच नोकरी मिळेल। पण इथेच एक मोठी गफलत होते। पालकांना इंग्रजी भाषा शिकणे आणि इंग्रजी माध्यमातून शिकणे यातला फरकच कळत नाहीये। आज गल्ली बोळात ज्या इंग्रजी शाळा उघडल्या आहेत, तिथे काय परिस्थिती आहे? तिथे शिकवणारे शिक्षक स्वतः धड इंग्रजी बोलू शकत नाहीत। मुलांना सायन्स आणि गणिताचे कन्सेप्ट समजत नाहीत, ते फक्त रट्टा मारतात। घरात मराठी, शाळेत इंग्रजी, या गोंधळात मुलांचा ना इंग्रजी पक्का होतो ना मराठी। याला म्हणतात सेमिलिंग्वलिझम, म्हणजे मुलाला कोणत्याही एका भाषेत खोलवर विचार करता येत नाही। आपण आपल्या मुलांचे पोपट करतोय, ज्यांना A फॉर ॲपल म्हणता येतं, पण सफरचंदची चव आणि झाडाची माहिती सांगता येत नाही। तुम्हाला वाटत असेल मी इमोशनल होऊन बोलतोय, तर आता सायन्स बघूया। जागतिक संस्था युनेस्को आणि जगभरातले न्यूरोसायंटिस्ट काय सांगतात? मुलाचा मेंदू वयाच्या 8 वर्षांपर्यंत सर्वात जास्त वेगाने विकसित होतो। या काळात जर त्याला त्याच्या मातृभाषेतून शिक्षण मिळालं, तर त्याचे कॉन्सेप्ट 100% क्लिअर होतात। जपान, जर्मनी, चीन, कोरिया हे देश काय मागासलेले आहेत? नाही, ते टेक्नॉलॉजीमध्ये जगाचे बाप आहेत। तुम्हाला माहित आहे, जपानमध्ये जपानीतूनच शिक्षण मिळतं, जर्मनीमध्ये जर्मनमधूनच इंजिनिअरिंग शिकवलं जातं। त्यांनी कधी विचार केला नाही की इंग्रजी नाही तर प्रगती नाही। उलट आपल्या मातृभाषेत शिकल्यामुळे त्यांची क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन आपल्यापेक्षा जास्त आहे। आपण मात्र इंग्रजीला ज्ञानाचं माध्यम मानण्याऐवजी स्टेट्स सिम्बॉल बनवलंय। भारताचे महान शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर असोत किंवा डॉ. विजय भटकर, हे सगळे मराठी माध्यमात शिकले आहेत। माध्यम मराठी होतं म्हणून त्यांची बुद्धी कमी झाली का? उलट मातृभाषेमुळे त्यांचा पाया पक्का झाला। आता तुम्ही म्हणाल, पण मराठी शाळांची अवस्थाच खराब आहे, तिथे सोयी नाहीत म्हणून आम्ही जात नाही। हे कारण रास्त आहे, पण यावर उपाय काय? उपाय आहे वाबळेवाडी पॅटर्न। पुण्याजवळच्या वाबळेवाडी गावाने ठरवलं की आम्हाला आमची ZP ची शाळा इंटरनॅशनल करायची आहे। गावक्यांनी वर्गणी काढली, शिक्षकांनी मेहनत घेतली। आज काय चित्र आहे? तिथे आजूबाजूच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून मुलं नाव काढून या जिल्हा परिषद शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी वेटिंगवर आहेत। हे का झालं? कारण तिथे शिक्षण मराठीतून आहे, पण दर्जा जागतिक आहे। इंग्रजी तिथे एक भाषा म्हणून उत्तम शिकवली जाते, केवळ सरकारला शिव्या देऊन चालणार नाही। क्रांती ज्योती सिनेमात जसं माझी विद्यार्थी एकत्र येतात, तसं आपण आपल्या शहराच्या शाळेसाठी एकत्र येऊ शकतो का? आपण शाळेला कॉम्प्युटर देऊ शकतो का? आपण आपल्या मुलांना तिथे पाठवण्याचं धाडस करू शकतो का? मित्रांनो, क्रांती ज्योती सिनेमा येईल आणि जाईल, पण जर पुढच्या 10 वर्षात मराठी शाळा अशाच बंद पडत राहिल्या, तर एक दिवस असा येईल जेव्हा महाराष्ट्रात मराठी फक्त बोलली जाईल, पण लिहिली
आणि वाचली जाणार नाही. आणि ज्या भाषेचं साहित्य आणि शिक्षण संपतं ती भाषा मरते. इंग्रजी नक्की शिका, ती जगाची भाषा आहे, पण मराठीला मारून इंग्रजी शिकू नका. तुमचं यावर काय मत आहे? तुम्ही स्वतः कोणत्या माध्यमात शिकलात आणि तुमच्या मुलांना कोणत्या शाळेत घालणार आहात? प्रामाणिकपणे कमेंट्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक पालकासोबत शेअर करा जो सध्या ऍडमिशनच्या गोंधळात अडकलाय. जाता जाता इतकंच सांगेन, मराठी शाळा वाचवणे ही कोणा एकाची जबाबदारी नाही, ती आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. जय महाराष्ट्र.